नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 22 जुलैच्या अशा 10 महत्त्वाच्या घडामोडी ज्या कोणत्याही परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। एकूण 10 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि त्या 10 प्रश्नांपैकी आजचा आपला पहिला प्रश्न आहे 58व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड 2026 मध्ये भारताने किती सुवर्ण पदके जिंकली आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 4। 58वा आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड 2026 10 ते 19 जुलै 2026 दरम्यान ताशकंद, उझबेकिस्तान येथे आयोजित करण्यात आला आहे। 93 देशातील 363 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला। भारताने 4ही सुवर्ण पदके जिंकून यामध्ये इतिहास रचला आहे। सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक जिंकणारा भारत हा पहिला देश ठरला आहे। सुवर्ण पदक विजेते पुढील प्रमाणे आहेत: देवदत्त प्रियदर्शी जे आहेत ओडिसा येथले, हर्षित सिंगला जे बिलॉंग करतात पंजाबला, कबीर चिल्लर जे आहेत दिल्ली येथले आणि संदीप कुची जे आहेत तेलंगणा येथले। प्रश्न दुसरा, अलीकडे हमासच्या राजकीय ब्युरोच्या प्रमुखपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी खालिल अल हैया। खालिल अल हैया यांची हमासच्या राजकीय ब्युरोच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे आणि त्यांनी याह्या सिन्वार यांची जागा घेतली आहे। पुढला प्रश्न, 79व्या लोकार्नो चित्रपट महोत्सवात पार्डो अल्ला करिएरा या पुरस्कारासाठी कोणाची निवड झाली आहे? प्रश्न क्रमांक 3चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जेम्स ग्रे। अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक जेम्स ग्रे यांना पार्डो अल्ला करिएरा हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। हा पुरस्कार 79व्या लोकार्नो चित्रपट महोत्सवात प्रदान केला जाईल। हा महोत्सव लोकार्नो स्वित्झर्लंड येथे आयोजित केला जातो आणि पुरस्कार वितरण समारंभ 9 ऑगस्ट 2026 रोजी पियाझा गांद्रे येथे होणार आहे। प्रश्न चौथा आहे 14व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धांचे साऊथ एशियन गेम्सचे आयोजन कोणता देश करणार आहे? प्रश्न क्रमांक 4चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पाकिस्तान। 14व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धांचे आयोजन पाकिस्तान करणार आहे। ही स्पर्धा 23 ते 31 मार्च 2027 दरम्यान आयोजित केल्या जातील। स्पर्धांचे आयोजन लाहोर, इस्लामाबाद आणि फैसलाबाद येथे होणार आहे। या स्पर्धेत 8 दक्षिण आशियाई देशातील 3500हून अधिक खेळाडू सहभागी होण्याची अपेक्षा आहे आणि स्पर्धांमध्ये 27 विविध क्रीडा प्रकारांचा समावेश असेल। प्रश्न 5वा, 21व्या बिहार बटालियनचा 46वा स्थापना दिन कुठे साजरा करण्यात आला? प्रश्न क्रमांक 5चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दानापूर छावणी बिहार। 21व्या बिहार बटालियनचा 46वा स्थापना दिन 20 जुलै 2026 रोजी साजरा करण्यात आला। कार्यक्रम बिहार रेजिमेंट सेंटर दानापूर छावणी येथे आयोजित करण्यात आला। 21वी बिहार बटालियन 20 जुलै 1981 रोजी स्थापन करण्यात आली होती। या बटालियनची स्थापना लेफ्टनंट कर्नल मोहम्मद मंसूर मलिक यांच्या नेतृत्वाखाली झाली आहे। रायझिंग डे हा भारतीय सैन्यात एखाद्या लष्करी युनिटच्या स्थापनेचा वर्धापन दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो। बिहार राज्याबद्दल जाणून घ्या। स्थापना करण्यात आली होती 22 मार्च 1912 रोजी। राजधानी आहे पटना। अधिकृत भाषा वापरली जाते हिंदी आणि उर्दू। मुख्यमंत्री आहेत सम्राट चौधरी। राज्यपाल आहेत लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन। प्रमुख राष्ट्रीय उद्यान आहे वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान आणि प्रमुख धार्मिक स्थळे आहेत बोधगया आणि तख्त श्री हरिमंदिर साहेब। प्रश्न 6वा, अलीकडे प्रकाशित झालेल्या RSS at 100 या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? प्रश्न क्रमांक 6चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए श्याम जाजू आणि पर्याय क्रमांक बी अनुपम त्रिवेदी। RSS at 100 या पुस्तकाचे लेखक श्याम जाजू आणि अनुपम त्रिवेदी हे आहेत। पुस्तकाचे प्रकाशन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आले। प्रकाशन सोहळा उपराष्ट्रपती भवन नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला। हे पुस्तक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त प्रकाशित करण्यात आले असून त्यामध्ये सेवा, एकता आणि त्याग या संघांच्या मूल्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे।
पुढला प्रश्न, अलीकडे पहिले अखिल भारतीय मीडिया संमेलन ऑल इंडिया मीडिया कॉन्फरन्स कोणत्या संस्थेने आयोजित केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भारत निवडणूक आयोग. भारत निवडणूक आयोग, इंग्रजीमध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. तर या संस्थेबद्दल जाणून घेऊया. तर या संस्थेची स्थापना करण्यात आली होती 25 जानेवारी 1950 रोजी. मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे आणि भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते सुकुमार सेन आणि सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार. प्रश्न 8वा, विवेक निशांत नाथ यांची कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीच्या संचालक पदावर नियुक्ती झाली आहे? प्रश्न क्रमांक 8चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, NMDC लिमिटेड. NMDC लॉंग फॉर्म आहे नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. मराठीमध्ये याचा अर्थ होतो राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ. मुख्यालय आहे हैदराबाद तेलंगणा येथे. CMD आहेत अमिताभ मुखर्जी आणि संचालक आहेत विवेक निशांत नाथ. प्रश्न 9वा, भारतात 22 जुलै हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राष्ट्रीय ध्वज स्वीकृती दिन. 22 जुलै हा दिवस भारतात राष्ट्रीय ध्वज स्वीकृती दिन नॅशनल फ्लॅग अडॉप्शन डे म्हणून साजरा केला जातो. 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेने तिरंग्याला भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून अधिकृत मान्यता दिली होती. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की 22 जुलै हा दिवस जगभरात जागतिक मेंदू दिन वर्ल्ड ब्रेन डे म्हणूनही पाळला जातो. शेवटचा प्रश्न क्रमांक 10वा, भारताचा 99वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर होण्याचा मान कोणाला मिळाला आहे? प्रश्न क्रमांक 10चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, VS रतनवेल. VS रतनवेल हे भारताचे 99वे ग्रँडमास्टर ठरले आहेत. ते 25 वर्षीय बुद्धिबळपटू असून कोयंबतूर, तमिळनाडू येथील आहेत. त्यांनी आसाममधील गुवाहाटी स्मार्ट सिटी इंटरनॅशनल ओपन स्पर्धेत 2500 एलो रेटिंगचा टप्पा पार केला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. माहिती उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचा फीडबॅक देत चला. धन्यवाद.